नमस्कार मंडळी, ज्योती किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मटारपासून एकदम खुसखुशीत अशी कचोरी बनवणार आहोत। कचोरी बरोबर मी इथे गोड चटणी, तिखट चटणी सुद्धा बनवलेली आहे। ही कचोरी खायला अतिशय टेस्टी लागते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि साइडला जी बेल आयकॉन दिलेली आहे ती सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर इथे एका सॉसपॅन मध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे। त्यामध्ये 1 कप इतके मी मटार घालून घेतले। त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, अगदी थोडीशी साखर घालायची आहे आणि मटार उकळण्यासाठी ठेवायचे आहेत। त्यानंतर आपण इथे पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला ओवा घालून घ्यायचा आहे। ओवा घातल्यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि 2 चमचे आपण इथे तेल घालून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे आपल्या कचोरी एकदम खुसखुशीत होतील आणि एकदम टम्म अशा फुगतील। तर इथे मी मैद्याचा वापर केलेला आहे, तुम्ही गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कचोऱ्या बनवू शकता, अतिशय टेस्टी लागतात। तर आता इथे थोडं पाणी घालून आपल्याला एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। कणिक इथे आपल्याला सॉफ्ट मळायची आहे, जेणेकरून आपल्या कचोऱ्या आहेत त्या एकदम खुसखुशीत होतील। तुम्ही कधीही कचोरी किंवा समोसा जेव्हा करता त्यावेळेला असं एकदम मीडियम सॉफ्ट पीठ मळून घ्यायचं, म्हणजे त्या कचोऱ्या एकदम खुसखुशीत अशा होतात। तर इथे बघा मी पीठ छान मळून घेतलं आहे। यावरती कापड झाकूया आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया। तोपर्यंत इथे आपले मटार सुद्धा शिजलेले आहेत। मटार शिजले आहेत का चेक करूया। इथे बघा मटार एकदम व्यवस्थित असे शिजले आहेत। आता स्टफिंगसाठी एक मसाला बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी आलं चिरून घेतलेलं आहे। त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा इथे मी काळी मिरी आणि अर्धा चमचापेक्षा थोडंसं जास्त बडीशेप घातली आहे। बडीशेप घातल्यामुळे या कचोरीला अतिशय छान टेस्ट येते। तर इथे मिक्सरमध्ये आपल्याला हे सर्व छान असं वाटून घ्यायचं आहे। थोडंसं मोठं वाटलं तरी सुद्धा चालेल। तर आता इथे एक पॅन घेतला, यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं आहे। तेलाचा वापर जास्त करायचा नाही, कारण आपण स्टफिंग बनवणार आहोत, ते तेलकट व्हायला नको म्हणून थोडंच तेल घातलं आहे। आता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये चिरलेला लसूण घालायचा। त्यानंतर आपण जो मसाला बनवला होता तो सुद्धा घातला आहे। शिजवलेले मटार घालून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे सर्व थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते। 2 छोट्या साईजचे कांदे मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत आणि यामध्ये घातले। कांदा परतून झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, चाट मसाला घालायचा आणि थोडासा गरम मसाला इथे मी घातला आहे। अर्धा चमचा चाट मसाला घातला आहे। आता हे सर्व आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एका स्मॅशरच्या मदतीने हे मटार सर्व स्मॅश करून घ्यायचे आहेत। तर इथे कांदा आपल्याला थोडासा नंतर घालायचा आहे, यामुळे ना थोडासा कांद्याचा असा क्रंची टेक्स्चर येतो। तुम्हाला जर कांदा तेलामध्ये परतायचा असेल तर तसे सुद्धा तुम्ही करू शकता। तर इथं आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता आपण इथे कचोरी बरोबर खाण्यासाठी गोड चटणी बनवतोय। त्यासाठी इथे मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत ठेवली होती, ती एका गाळणीने गाळून घ्यायची आहे। तर सॉसपॅनमध्ये मी डायरेक्टली गाळून घेतली आहे। सॉसपॅन गॅसवरती ठेवायचा आहे। यामध्ये आपल्याला आता 2 ते 3 चमचे इथे गूळ घालून घ्यायचा आहे। अगदी थोडंसं यामध्ये चाट मसाला घालायचा, त्यानंतर थोडीशी लाल तिखट घालायची आणि जिरे मी इथे थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत, ते सुद्धा घातले। तुम्ही जिरेची पावडर सुद्धा यामध्ये घालू शकता। थोडंसं उकळी आल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा। थंड झाल्यावर ते घट्ट होतं। गोड चटणी तयार आहे। आता इथे आपण जे मटारचं स्टफिंग होतं त्याचे थोडे छोटे गोळे बनवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला कचोरी बनवताना इझी जाईल। कारण आपण सारण जेव्हा भरत असतो त्यावेळेला पिठाला ते सर्व सारण लागतं, त्याच्यामुळे मी असे हे गोळे बनवून घेत आहे। तर इथे सर्व गोळे बनवून घेतले। पीठ सुद्धा आपलं इथं छान असं मुरलेलं आहे। आता थोडंसं मिक्स करून पिठाचा एक गोळा करून घ्यायचा। जितकं सारण घेतलं आहे त्याच्या थोडासा मोठा आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर इथं मी सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच कचोरी बनवायला घेऊयात। तर इथे एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि आपण जसं पुरणपोळीला पारी करतो त्या पद्धतीने थोडीशी पारी करून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण असं बंद करून आपल्याला व्यवस्थित त्याला पॅक करायचं आहे, जेणेकरून त्यातून स्टफिंग बाहेर येणार नाही। हाताने गोल करायचं आणि आपल्या तळव्याने व्यवस्थित त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व स्टफिंग कडेपर्यंत जाईल। तर इथे मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। दुसरी सुद्धा कचोरी अशीच करते। बोटाच्या मदतीने पारी करून घ्यायची, त्यामध्ये स्टफिंग घालून घ्यायचं
पूर्णपणे बंद करून त्याला तळव्याच्या मदतीने प्रेस करून घ्यायचं आहे। तर इथे बघा कचोऱ्या बनवून घेतल्या आहेत मी। साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे। गॅसवरती थोडं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये कचोरी सोडून घ्यायच्या। कचोरी तळत असताना तेल अगदी कडक गरम नसावं, अगदी थोडंसंच गरम असलेलं हवं। त्यानंतर कचोरी अगदी अलगद हाताने सोडून घ्यायच्या आणि छान अशा आपल्याला लो गॅसवरती या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। कचोरी किंवा समोसा तळत असताना आपल्याला लो गॅस करायचा आहे आणि व्यवस्थित इथे कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही जर गडबड केली आणि मीडियम गॅस किंवा हाय गॅसवरती कचोऱ्या तळलात तर त्या अजिबात फुलणार नाहीत आणि खुसखुशीतसुद्धा होणार नाहीत। तर इथं मी लो गॅसवरती कचोऱ्या अगदी व्यवस्थित तळून घेते। दोन्ही साईडनी व्यवस्थित अलटून पलटून आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। कचोरी तळण्यासाठी थोडा वेळ लागतो, पण खायला त्या अतिशय खुसखुशीत होतात। लो गॅसवरती तळल्याना अतिशय खुसखुशीत होतात। इथे कुठेही आपल्याला गडबड करायची नाही आणि व्यवस्थित कचोरी तळून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कचोरीचा कलर थोडा चेंज झालेला आहे। कचोरी इथे आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। तर एका प्लेटमध्ये मी सर्व कचोरी काढून घेतलेल्या आहेत। इथे ग्रीन चटणी आणि चिंचेची आंबट गोड चटणी बरोबर मी कचोरी सर्व केलेली आहे। तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते। बघा किती खस्ता आणि एकदम खुसखुशीत अशा कचोऱ्या झाल्या आहेत। वरून थोडीशी आंबट गोड चिंचेची चटणी आणि चटपटीत अशी ग्रीन चटणी घातलेली आहे। खायला अतिशय खुसखुशीत लागतात आणि टेस्टी सुद्धा लागतात। तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये या मटरच्या कचोरी एकदा करून बघा, तुम्हाला खूप आवडतील। रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। आवडली असेल तर लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। बाय।